हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत। इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रकरण नंबर 17वे। प्रकरणाचं नाव आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख। जैव तंत्रज्ञानाची ओळख। या प्रकरणाच्या खाली पान नंबर 208 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जो काही उपक्रम आलेला आहे आणि त्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे। आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, खालील प्रत्येक विधान चूक आहे। या विधानातील एक किंवा दोन शब्द बदलून ती बरोबर करून पुन्हा लिहा। हे दिलेले सगळे विधान चूक आहे तर आपल्याला 1 ते 2 शब्द फक्त दुरुस्त करायचे आहे आणि हे विधान पुन्हा बरोबर करून लिहायचे आहे। तर अ दिलेला आहे, श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टकी अभिस्तर ऊती असते। तर हे विधान आपल्याला दुरुस्त करून या पद्धतीने लिहिता येईल, श्वसन मार्गामध्ये सरळ रोमक अभिस्तर ऊती असते। याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, रुकांमध्ये ग्रंथीमय अभिस्तर ऊती असते। तर यामधलं विधान आपल्याला जे आहे तर ग्रंथीमय शब्द काढून त्या ठिकाणी घनाभरूप हा शब्द टाकायचा आहे। यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे, हरित ऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते। तर या ठिकाणी हरित ऊतीच्या ऐवजी वायू हा शब्द टाकायचा आहे, वायू ऊती। यानंतर पुढचा ई दिलेला आहे, पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात। तर या ठिकाणी अपट्टकी एवढा शब्द अ टाकायचा आहे आणि हे विधान दुरुस्त होऊन जाईल। यानंतर पुढे ए दिलेला आहे, दृढ ऊतीमध्ये हरितद्रव्य असते। तर आपल्याला हे विधान दुरुस्त करून दृढच्या ऐवजी फक्त हरित शब्द टाकायचा आहे। यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, गटात न बसणारा शब्द ओळखून त्याची कारणे लिहा। तर आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचं कारण लिहायचं आहे। तर आता या अ मध्ये गटात न बसणारा शब्द आहे विभाजी ऊती आणि याचं कारण आहे विभाजी ऊतीमध्ये सतत पेशी विभाजन होत राहते, तर इतर ऊतीमधील पेशी विभाजन क्षमता संपलेली असते, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे विभाजी ऊती। याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, तर या 4 पैकी गटात न बसणारा शब्द आहे अपित्वचा। तर याचं कारण आहे इतर 3ही वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती आहेत। अपित्वचा हा वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या पेशींचा बाह्य स्तर आहे, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे अपित्वचा। यानंतर याच खाली आपल्याला ई दिलेला आहे आणि यापैकी गटात न बसणारा शब्द आहे हृदय स्नायू। तर याचं कारण आहे इतर संयोजी ऊतींचे प्रकार आहेत हे सगळे बाकीचे, फक्त हृदय स्नायू हा ऊतीचा प्रकार आहे। यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, खालील ऊतींची नावे लिहा। तर ऊतींची नाव लिहायची आहे। तर अ दिलेला आहे, तोंडाच्या आतील स्तरातील ऊती, ती आहे सरळ पट्टकी अभिस्तर ऊती। त्यानंतर याच खाली आ दिलेला आहे, स्नायू व अस्थि यांना जोडणारी ऊती, तर ती आहे स्नायुरज्जू। यानंतर ई दिलेला आहे, वनस्पतींची उंची वाढवणारी ऊती, ती आहे प्ररोह विभाजी ऊती। यानंतर पुढचा ई दिलेला आहे, खोडाचा घेर वाढवणारी ऊती, तर ती आहे पार्श्व विभाजी ऊती। यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, फरक लिहा। वनस्पतीमधील सरळ ऊती व जटिल ऊती यातील फरक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। तर तो वनस्पतीमधील सरळ ऊती, सरळ ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेली असते, तर जटिल ऊती अनेक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात। सरळ ऊतीमध्ये मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती असतात, तर जटिल ऊतीमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी असतात। हे वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये आढळते, हे केवळ वनस्पतींच्या वहन संस्थेशी संबंधित भागांमध्ये आढळते। या ऊती अनेक कार्य करतात, जसे की मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवण इत्यादी। या ऊती प्रामुख्याने अन्न व पाण्याच्या वहनाचे कार्य करतात। यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, टिपा लिहा। तर टिपा यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे, विभाजी ऊती,
तर विभाज्य ऊतीवर टीप आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. यानंतर आपल्याला याच खाली हा दिलेला आहे जलवाहिनी. तर जलवाहिनीवर टीप आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा. यानंतर याच खाली ई दिलेला आहे पट्टकी स्नायू. तर पट्टकी स्नायूवर आपल्याला टीप या पद्धतीने लिहिता येईल. यानंतर आपल्याला याच खाली पुढचा ई दिलेला आहे शेतीपूरक व्यवसाय. तर शेतीपूरक व्यवसायामध्ये आपल्याला पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन असे शेतीपूरक व्यवसाय आहेत. शेतीतील पिकांचे उत्पादन घेतानाच पूरक उत्पन्न मिळावे म्हणून शेतीपूरक व्यवसाय घेतले जातात. शेतीपूरक व्यवसायाने आर्थिक लाभ आणि स्वयंपूर्णतेकडे जाता येते. या पद्धतीने आपल्याला टीप लिहिता येईल. यानंतर आपल्याला याच खाली ऊ दिलेला आहे जनुकीय अभियांत्रिकी. तर जनुकीय अभियांत्रिकीमध्ये आपल्याला टीप लिहिता येईल जैव तंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी हे एक महत्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून नायट्रोजन युक्त जमिनीचा क्रम बदलला जाऊ शकतो. या तंत्राद्वारे सजीवांच्या जनुकांमध्ये कृत्रिम पद्धतीने बदल केले जातात. त्याद्वारे विविध उपयोगी गुणधर्म त्यांना प्रदान केले जातात. नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लस निर्मिती, जन्मजात रोगांचे निदान, इंद्रियांचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, खुर्च्या तयार करणे यासाठी प्रयोगशाळांमध्ये याचा वापर केला जातो, जनुकीय अभियांत्रिकीचा. यानंतर आपल्याला याच खाली पुढचा ऊ दिलेला आहे रेशीम उद्योग. तर रेशीम उद्योगाबद्दल आपल्याला टीप या पद्धतीने लिहिता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे जैव तंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैव तंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम उदाहरण स्पष्ट करा. तर तो आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे जैव तंत्रज्ञानामध्ये कोणत्या 2 मुख्य तंत्रांचा वापर करतात आणि का. जैव तंत्रज्ञानामध्ये कोणत्या 2 मुख्य तंत्रांचा वापर करतात ते सांगायचं आहे आणि त्याचं कारण पण आपल्याला सांगायचं आहे. तर ते कारण आणि तंत्र आपल्याला या पद्धतीने सांगता येतील. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे कृषी पर्यटन या विषयावर वर्गात चर्चा करून तुमच्या गावाशेजारील असणाऱ्या कृषी पर्यटन स्थळांविषयी प्रकल्प लिहा. तो वर्गात गटामध्ये सादर करा. तर आपल्याला कृषी पर्यटन या विषयावर वर्गात चर्चा करायची आहे. त्यासाठी आपल्या गावाशेजारी असणाऱ्या कृषी पर्यटन स्थळाविषयी आपल्याला प्रकल्प लिहायचा आहे. तर तो काय 1-2 शब्दामध्ये लिहिता येणार नाही. प्रकल्प हा मोठाच राहणार आहे. तर त्यामध्ये खूप अशी विस्तृत माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे. तर ती माहिती आपल्याला या पद्धतीने देता येईल. त्या प्रकल्पाचा मूळ भाग कृषी पर्यटन स्थळांची माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शेजारी जे असेल त्याचं नाव तुम्ही इथे टाका. त्याचं स्थान या ठिकाणी टाकायचं आहे. तर तिथं काय आहे तर हे जरी तुम्ही त्यामध्ये दिलं तरी चालेल. त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. आर्थिक महत्त्व काय आहे त्याचं, कृषी पर्यटनाचं, त्या ठिकाणी अडचणी कोणत्या आहे, त्यावर उपाययोजना काय आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या प्रकल्पाला संलग्न असे काय काय जोडता येईल ते या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे ऊती म्हणजे काय हे सांगून ऊती संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा. तर ऊती म्हणजे काय आपल्याला ते पण सांगायचं आहे आणि ऊती संवर्धन ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. तर शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात.
आणि युती ही संकल्पना आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल. यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे. मेंढी हे पशुधन आहे या वाक्यांच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण लिहा. तर मेंढी हे पशुधन आहे, तर या वाक्याच्या समर्थनार्थ आपल्याला स्पष्टीकरण या पद्धतीने देता येईल की भारतात शेळ्या मेंढ्यांच्या पशुपालनासाठी वापर केला जातो आणि त्यांच्याकडून मांस व लोकर मिळते. याचं कारण आहे त्यांच्याकडून मांस व लोकर मिळते. भारतात शेळी आणि मेंढीचे मांस विशेषतः उद्योगात वापरले जाते आणि मेंढीच्या लोकरीला भारतात मोठी मागणी आहे. या प्राण्याचा वापर खत मिळवण्यासाठी देखील केला जातो आणि त्यांना मुख्यतः शेतीत चरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे शेतातील नैसर्गिक शेतीला आपल्याला चालना मिळते. मेंढींच्या शेतीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत आणि त्यांची प्रतिकारशक्ती देखील चांगली असते. मेंढरांचा आकार लहान असतो, त्यामुळे घरातील स्त्रियाही त्यांचे पालन सहज करू शकतात. त्यामुळे मेंढी पालन हे पशुधन म्हणून महत्त्वाचे आहे. यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे आणि उपक्रम मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. फुलपाखरांच्या विविधतेविषयी अधिक माहिती मिळवून तुमच्या शाळेत फुलपाखरू उद्यान तयार करायचे असेल तर काय करावे लागेल याची विस्तृत माहिती मिळवा. तर याची विस्तृत आपल्याला माहिती या पद्धतीने सांगता येईल. फुलपाखरांच्या विविधतेविषयी माहिती आपल्याला उपक्रम मध्ये या पद्धतीने देता येईल. त्याचबरोबर फुलपाखरांची विविधता आणि त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे फुलपाखरांचा प्रकार कोणते आहेत, फुलपाखरांची जीवनशैली कशी असते, त्यांचं पर्यावरणाच्या दृष्टीने फुलपाखरांचे महत्त्व काय आहे ते आपल्याला उपक्रम मध्ये देता येईल. त्याचबरोबर फुलपाखरू उद्यान तयार करण्यासाठी काय मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं आहे. तर तुम्ही त्यासाठी काय करा, योग्य जागेची निवड करा. मग ती कशी पाहिजे, फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या वनस्पतींची तुम्हाला लागवड करावी लागेल. मग ती कोणती असतील, पर्यावरणीय अनुकूल वातावरण कसे असावे, फुलपाखरांच्या जीवनचक्राचे निरीक्षण, विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला उपक्रम मध्ये या पद्धतीने देता येईल. आणि त्याचबरोबर संरक्षण आणि त्यांची देखभाल कशी करायची, फुलपाखरू उद्यानाचे काय फायदे आहेत ते पण आपल्याला उपक्रम मध्ये देता येईल. आणि उद्यानासाठी साधन सामग्री कोणती पाहिजे ते पण आपल्याला या उपक्रम मध्ये देता येईल. यानंतर आपल्याला 2 नंबर दिलेला आहे. मधुमक्षिका पालन केंद्रास भेट देऊन माहिती मिळवा. तर मधमाशा पालनाच्या केंद्राला आपल्याला भेट देऊन माहिती द्यायची आहे. तर भेट दिल्याच्या नंतरची माहिती या पद्धतीने आहे. मधुमक्षिका केंद्राची माहिती, मधमाशांचा परिचय, कोणकोणते त्यांचे प्रकार असतात, मधुमक्षिका केंद्र उभारण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक गोष्टी आहेत. तर 1 नंबर आपल्याला सांगता येईल योग्य जागा निवड. आपल्याला 2 नंबर सांगता येईल मधमाशांचे पोळे तयार करणे. ते कशा पद्धतीने 2 प्रकार आहेत, पारंपरिक आणि आधुनिक. फुलपाखरांच्या विविधतेची काळजी, फुलांच्या विविधतेची काळजी, साधने आणि सामग्री कोणती लागेल, मधमाशांची काळजी कशी घ्यायची, तर ते आपल्याला उपक्रम मध्ये या पद्धतीने देता येईल. मधमाशांपासून मिळणारी कोणकोणती उत्पादने आहेत तर ते आपल्याला उपक्रम मध्ये या पद्धतीने देता येईल. आणि मधमाशी पालनाचे फायदे कोणते आहेत तर ते पण आपल्याला उपक्रम मध्ये या पद्धतीने देता येईल. त्याचबरोबर यावरील अडचणी आणि उपाय कोणते आहेत, अडचणी पण दिलेल्या आहे आणि त्यावरचे उपाय पण या ठिकाणी दिलेले आहे. जर ते चालू करायचे असेल तर मधुमक्षिका केंद्रासाठी आर्थिक सहाय्य कुठून मिळतं ते पण या ठिकाणी आपल्याला उपक्रम मध्ये देता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, असे छान छान व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.